मला पुढची घटनात्मक संस्था पाहायची महत्त्वाची ती म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये UPSC म्हणतो. तर महत्त्वाची संस्था आहे, आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाची आहे. तर या संस्था आपल्याला खूप परिचित असणारी संस्था आहे. आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो म्हटलं की ही संस्था आपल्याला परिचित असलीच पाहिजे, बरोबर आहे. तर ही संघ लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग लक्षात येतं. ही संस्था कशासाठी आहे तर ही संस्था लोकसेवकांची भरती करण्यासाठी आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या सेवेमध्ये लोकांची भरती करण्यासाठी ही परीक्षा घेते आणि त्या परीक्षेच्या आधारावरती लोकसेवकांची भरती करते. तर यासाठी ही प्रमुख कार्य करणारी ही लोकसेवा आयोग संस्था आहे, लक्षात आलं. आणि आपल्या घटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 पासून ते 323 मध्ये या UPSC संदर्भाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग यामध्ये संरचना, त्याचे अधिकार, कार्यकाल या सगळ्या बाबी त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. मग आपण एक एक करून त्यांचा आपण अभ्यास करूयात. तर या UPSCची संरचना कशी असते ते पहिल्यांदा पाहूयात. तर लक्षात घ्या की एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील तेवढे इतर सदस्य अशी संरचना या लोकसेवा आयोगाची असते, केंद्रीय लोकसेवा आयोगाची किंवा संघ लोकसेवा आयोगाची. म्हणजे यामध्ये देखील निश्चितपणे इतर सदस्यांची संख्या घटनेत सांगितलेली नाही. राष्ट्रपतींच्या वरती ती बाब सोपवलेली आहे. एक अध्यक्ष असेल आणि राष्ट्रपतींना वाटेल तेवढे इतर सदस्य असतील असं म्हटलेलं आहे. सध्या आपल्या या UPSC किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 9 ते 11 सदस्य असतात. राष्ट्रपतींनी निश्चित केलेले हे सदस्य आहेत. 9 ते 11च्या दरम्यान हे सदस्य सध्या आपल्याला दिसून येतात. आणि या अध्यक्ष आणि सगळ्या सदस्यांची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपतीच करतात, हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रपतीकडून UPSCचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती केली जाते. निवडणूक आयोगाच्या बाबतीत मात्र पात्रता कोणतीही दिली नव्हती, परंतु या संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या बाबतीत काही प्रमाणामध्ये पात्रता दिलेली आहे. पूर्णपणे स्पष्ट अशी प्रत्येक सदस्याची पात्रता देण्यात आलेली नाही, परंतु अस्पष्टरित्या पात्रता सांगितलेली आहे. काय सांगितले UPSC सदस्यांच्या पात्रतेबाबत की एकूण सदस्यापैकी निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या प्रशासनामध्ये किमान 10 वर्ष काम केलेले असले पाहिजेत. म्हणजे UPSC किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगात जेवढे सदस्य असतील त्याच्या निम्मे सदस्य हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या प्रशासनात किमान 10 वर्ष काम केलेले असले पाहिजेत. हीच पात्रतेची एकमेव अट UPSCच्या संदर्भात आपल्या घटनेमध्ये सांगितलेली आहे. इथे देखील स्पष्ट अशी कोणतीही तरतूद किंवा स्पष्ट पात्रता देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाच्या बाबतीत तर कोणतीच पात्रता नाही, परंतु इथं ही अस्पष्ट अशी पात्रता दिलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल. तर हा कार्यकाल मात्र सेम आहे निवडणूक आयोगासारखा, तो म्हणजे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे काही अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत तो व्यक्ती UPSCचा अध्यक्ष किंवा सदस्य या पदावरती राहू शकतो. त्यानंतर सेवा शर्ती काय आहेत तर राष्ट्रपती ठरवतील त्याच सेवा शर्ती UPSCच्या अध्यक्ष आणि सदस्यांना मिळतात. सेवा शर्ती म्हणजे काय तर त्यांना जे काही वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन दिलं जातं त्या बाबी तर त्या राष्ट्रपती ठरवेल तेवढ्याच मिळतात. फक्त इथे बदल एक आहे की जो कार्यकाल दिलेला आहे तो घटनेमध्येच दिलेला आहे निश्चित असा, तो राष्ट्रपतींनी ठरवलेला नाही. घटनेमध्येच UPSCचे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल दिलेला आहे 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष, यातील जो कार्यकाल आधी पूर्ण होईल तो. आता हा जरी कार्यकाल असला तरी पद रिक्त करण्याचे काही इतर मार्ग आहेत. ते कोणकोणते लक्षात घ्या. पहिला आहे कार्यकाल. म्हणजे कार्यकाल जो घटनेत दिलेला आहे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष तो पूर्ण झाला की UPSCचा अध्यक्ष किंवा सदस्य त्याच्या पदावरून बाजूला होतो आणि त्याचं पद रिक्त होतं. ही एक मार्ग झाला पद रिक्त करण्याचा. दुसरा आहे राजीनामा. सदस्य किंवा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कार्यकाल पूर्ण होण्याच्या अगोदर राष्ट्रपतीकडे सादर करू शकतात आणि पदावरून दूर होऊ शकतात. लक्षात आलं. हा झाला दुसरा मार्ग पदाची रिक्तता करण्याचा. तिसरा आहे तो म्हणजे बडतर्फी, म्हणजे पदावरून काढलं जाणं. आता बडतर्फीची स्पष्ट तरतूद घटनेमध्ये देण्यात आलेली आहे. तर
राष्ट्रपतींना तो अधिकार आहे की यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरून बडतर्फ करण्याचा. यासाठी कोणाच्याही शिफारशीची आवश्यकता नाही. तर बडतर्फीसाठी 3 कारणं असली पाहिजेत. त्या 3 कारणापैकी एक कारण असेल तर राष्ट्रपती त्या व्यक्तीला पदावरून बडतर्फ करू शकतात. कोणाला? यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य यापैकी कोणालाही खालील 3 पैकी एका कारणावरून बडतर्फ करू शकतात. कोणती कारणं आहेत ती 3? तर लक्षात घ्या. कोणती कारणं आहेत ती 3? तर लक्षात घ्या. एक पहिलं कारण आहे ते म्हणजे तो व्यक्ती दिवाळखोर बनला असेल तर. एखादा व्यक्ती दिवाळखोर बनला असेल म्हणजेच त्याने बँकेचं कर्ज घेऊन ते बुडवलं असेल तर त्या व्यक्तीला राष्ट्रपती यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य पदावरून काढून टाकू शकतात. दुसरं कारण आहे की त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये इतर ठिकाणी पैशासाठी नोकरी पकडलेली असेल किंवा नोकरी करत असेल, म्हणजे यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून तो काम करतोय आणि हे करत असतानाच त्याने इतर दुसऱ्या ठिकाणी देखील एखादी नोकरी स्वीकारलेली आहे. तर अशा परिस्थितीत देखील राष्ट्रपती त्या व्यक्तीला पदावरून काढू शकतो. आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रपतीच्या मते जर ती व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या कार्य करण्यासाठी अक्षम बनलेली असेल तरी देखील राष्ट्रपती त्या व्यक्तीला यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य या पदावरून काढून टाकू शकतो. आता ही 3 कारणं अशी आहेत की या कारणासाठी राष्ट्रपतीला कोणाच्याही शिफारशीची आवश्यकता नसते. याशिवाय आणखी 2 कारणे अशी आहेत की ज्या कारणावरून राष्ट्रपती यूपीएससीचा सदस्य किंवा अध्यक्ष यांना पदावरून काढून टाकू शकतो, परंतु त्यासाठी त्याला सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीची आवश्यकता असते. ती 2 कारणे कोणती आहेत? एक आहे राष्ट्रपती गैरवर्तनाच्या कारणावरून काढून टाकू शकतो. तर एकच कारण आहे, मीच म्हटलं की 2 कारणावरून नाहीये, एकाच कारणावरून. ते म्हणजे व्यक्तीने जर गैरवर्तन केलं तर त्या गैरवर्तनाच्या कारणावरून देखील राष्ट्रपती यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरून काढून टाकू शकतो. परंतु या कारणावरून जर त्या व्यक्तीला पदावरून काढायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रपती स्वतःच्या विवेकाधिकाराचा वापर करू शकत नाही. त्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीची आवश्यकता असते. आणि मग यासाठी तो सर्वोच्च न्यायालयाकडे आधी त्या संबंधित व्यक्तीच्या गैरवर्तनाची चौकशी करण्यासाठी मागणी करतो राष्ट्रपती. मग ते सर्वोच्च न्यायालय त्या यूपीएससीच्या अध्यक्ष किंवा सदस्य असेल त्याची चौकशी करतात आणि जर त्या सर्वोच्च न्यायालयाला संबंधित व्यक्ती ही दोषी आढळली गैरवर्तनाच्या कारणावरून तर मात्र मग त्या व्यक्तीला पदावरून काढण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना करतं. आणि अशी शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती त्या व्यक्तीला यूपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य पदावरून बडतर्फ करतात. आणि हा जो काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला आहे, निर्णय आहे, तो राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जर सांगितलं की हा व्यक्ती गैरवर्तनामध्ये दोषी आहे, त्याला पदावरून काढा, तर राष्ट्रपतींना पदावरून काढावंच लागतं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता चौकशी चालू असताना राष्ट्रपती त्या व्यक्तीला निलंबित मात्र करू शकतो, सस्पेंड करू शकतो. त्याच्या पदावरून काम करण्याला विरोध करून किंवा त्याला पदावरती काम करण्यासाठी प्रतिबंध करू शकतो, त्याला निलंबित करू शकतो. आणि मग चौकशी होऊन सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार तो पुढे कृती करेल. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं बडतर्फीची एक निश्चित अशी पद्धत घटनेमध्ये दिलेली आहे. यूपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य या दोघांच्याही बाबतीत ती सारखीच आहे. 3 कारणं आहेत की त्या 3 कारणासाठी राष्ट्रपती कोणाच्याही संमतीशिवाय त्या संबंधित व्यक्तीला पदावरून काढू शकतो. आणि एक गैरवर्तनाचं कारण आहे की ज्या बाबतीत राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाची शिफारस आवश्यक असते. आता या बाबतीमध्ये हे बडतर्फीची पद्धत पाहिल्यानंतर आपल्याला या यूपीएससीला घटनेमध्ये निश्चित असं स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता देण्यात आलेली आहे. ती कोणकोणत्या तरतुदीमधून दिसून येते ते आपल्याला पाहायचंय. तर आता लक्षात घ्या की यूपीएससीला दिलेले स्वातंत्र्य कोणतं आहे ते. तर पहिली गोष्ट म्हणजे बडतर्फीची पद्धत. कारण राष्ट्रपतींना जरी यूपीएससीचे अध्यक्ष किंवा सदस्यांना पदावरून काढून टाकण्याचा अधिकार असला तरी देखील ते मनमानीपणे काढून टाकू शकत नाहीत. त्यासाठी निश्चित अशी कारणे आणि निश्चित अशी पद्धत घटनेत दिलेली आहे.
आणि त्यानुसारच त्यांना पदावरून काढता येतं. हे देखील काय आहे, UPSCच्या अध्यक्ष आणि सदस्यांना दिलेले एक प्रकारचं स्वातंत्र्यच आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन जे या UPSCच्या सदस्यांना मिळतं किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना मिळतं, ते केंद्राचा जो संचित निधी असतो त्यावर भारित असतं, चार्जड असतं. म्हणजे त्याच्यावरती संसदेमध्ये मतदान घेतलं जात नाही. ते गृहीत धरलं जातं की तो खर्च होणारच आहे, त्याच्यावरती मतदान घेतलं जात नाही. त्याच्यावरती फार फार तर चर्चा होऊ शकते. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे निवृत्तीनंतर केंद्र लोकसेवा आयोगाचा जो अध्यक्ष असतो तो राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये कोणत्याही पदावरती नियुक्तीसाठी पात्र ठरत नाही. याचा उद्देश म्हणजे त्यांना आपल्या कार्यकाळामध्ये निपक्षपातीपणे काम करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये एखाद्या विशिष्ट पदावरती त्याची नेमणूक केली जाईल या लोभापोटी त्याने काम करू नये म्हणून ही तरतूद आहे की निवृत्तीनंतर त्याला कोणत्याही पदावरती नेमलं जात नाही. परंतु UPSCचे जे इतर सदस्य असतात त्यांनी मात्र आपलं पद जर मध्यातून जर सोडलं तर त्यांची UPSCचाच अध्यक्ष म्हणून किंवा एखाद्या राज्याचा राज्य लोकसेवा आयोग जर असेल तर त्याचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊ शकते. परंतु इतर कोणत्याही सरकारच्या पदावरती त्याची नियुक्ती होऊ शकत नाही. म्हणजे काय, तर UPSCचा अध्यक्ष निवृत्तीनंतर कोणत्याच पदावरती नियुक्तीसाठी पात्र असत नाही. तसंच तो पुन्हा दुसऱ्या टर्मसाठी अध्यक्ष म्हणून देखील बनण्यासाठी पात्र असत नाही. तर UPSCचे जे सदस्य असतात ते मात्र अर्ध्यातून आपली नोकरी सोडून 6 वर्षाच्या आधीच किंवा 65 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच आपला पदाचा राजीनामा देऊन UPSCचा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होऊ शकते. परंतु इतर कोणत्याही बाबतीत किंवा कोणत्याही पदावरती त्यांची निवड होणार नाही. तर ह्या तरतुदीवरून आपल्याला काय स्पष्ट दिसतं की UPSCला घटनेमध्ये निश्चित असं स्वातंत्र्य दिले आणि याचा उद्देश त्याने निपक्षपातीपणे काम करणं हा आहे. लक्षात आलं. यानंतर आपल्याला पुढे जायचंय आणि या UPSCची अधिकार कार्य काय आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे अधिकार आहेत त्यातला प्रमुख कार्य किंवा अधिकार म्हणजे अखिल भारतीय सेवा किंवा केंद्र सेवा किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या सेवा यामध्ये लोकसेवकांची भरती करण्यासाठी परीक्षा घेणं हे प्रमुख काम या केंद्रीय लोकसेवा आयोगाचं आहे. आपल्याला माहित आहे आपण IAS किंवा IPSच्या जे एक्झाम आहेत किंवा ही जी पदं आहेत ती या UPSCची एक्झाम घेतली जाते, बरोबर आहे. आणि त्या एक्झामद्वारे ही पदं भरली जातात. हे अखिल भारतीय सेवा आहे. तसंच काही केंद्राच्या सेवा असतात स्पेशल केंद्रासाठीच्या, तर त्या सेवा असतील किंवा दिल्ली, चंदीगड यासारखे केंद्रशासित प्रदेश आहेत की जिथे राज्य सरकार नाही आहे, तर त्या प्रदेशामध्ये देखील सेवा ज्या असतात प्रशासनातले पदं जी असतात ती भरण्यासाठी परीक्षा घेण्याचं काम हा UPSC आयोग करत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं याचं कार्य आहे ते म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांनी जर विशेष पात्रता असणाऱ्या उमेदवारांची भरती करण्यासाठी UPSC कडे जर विनंती केली तर हा UPSC आयोग जो आहे तो त्या राज्यांची ती गरज भागवू शकतो. म्हणजे एखाद्या राज्याला वाटलं की आम्हाला विशेष अशी पात्रता असणारे काही ऑफिसर्स पाहिजेत राज्याच्या सेवेमध्ये, कारण राज्याच्या सेवेमध्ये भरती करण्याचा अधिकार हा राज्य लोकसेवा आयोगाचा आहे, तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नाही. परंतु विशेष पात्रता असणारा सदस्य आम्हाला पाहिजे अशी विनंती जर एखाद्या राज्याने केली तर केंद्रीय लोकसेवा आयोग त्या राज्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी घेऊन तो तशी परीक्षा घेऊन त्या उमेदवारांची गरज भागवू शकतो किंवा त्या राज्याला तसे उमेदवार पात्र असणारे उमेदवार निवडून देऊ शकतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच राज्यपालाने जर विनंती केली तर एखाद्या राज्याच्या कोणत्याही गरजा म्हणजे या प्रशासनातील पदे भरण्याच्या संदर्भात कोणत्याही गरजा असतील तर त्या गरजा पूर्ण करण्याचं काम देखील हा UPSC आयोग करतो. पण कधी राज्यपालाने विनंती केल्यावरती आणि राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिल्यावरती. तर ह्याही बाबी लक्षात ठेवायच्यात. याशिवाय केंद्र सरकार अनेक बाबतीमध्ये लोकसेवा आयोगाचा विचार घेत असतं. म्हणजे लोकसेवा आयोगाकडे एखाद्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर त्याकडे लोकसेवा आयोगाकडे त्याचा विचार विनिमय करतं आणि मग लोकसेवा आयोग काय म्हणतंय हे विचारात घेऊन कृती करतं. मग असा कोणकोणत्या बाबतीत UPSCचा सल्ला विचारात घेतला जातो केंद्र सरकारकडून, तर त्या बाबी बघा. एक म्हणजे नागरी सेवा किंवा नागरी पदे
यावरती जी भरती करण्याची पद्धत आहे ती पद्धत ठरवताना, तसंच एखाद्या पदावरती व्यक्तीची नियुक्ती करायची असेल किंवा त्याचं प्रमोशन करायचं असेल, पदोन्नती करायची असेल किंवा एका सेवेमधून दुसऱ्या सेवेमध्ये त्याची बदली करायची असेल, तर हे करत असताना काही मार्गदर्शक तत्व पाळणं गरजेचं असतं. बदली करताना सदस्यांची किंवा त्यांची प्रमोशन करताना निश्चित असं मार्गदर्शक तत्व पाळावी लागतात. तर ती मार्गदर्शक तत्वे ठरवताना देखील केंद्र सरकार UPSCची सल्लामसलत करतं. त्यानंतर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती, पदोन्नती किंवा बदली करताना त्या व्यक्तीची पात्रता काय असावी, योग्यता काय असावी हे ठरवण्यासाठी देखील केंद्र सरकार UPSCचा सल्ला घेतं. मग UPSC त्या व्यक्तीची तशी पात्रता याचं परीक्षण करतं आणि मग त्याची बदली केली जावी, त्याचं प्रमोशन केलं जावं की नाही याबाबत केंद्र सरकारला सल्ला देतं. तर हेही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर भारत सरकारच्या सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकसेवक जे आहेत त्यामधल्या एखाद्या लोकसेवकाने जर गैरवर्तन केलं आणि त्याच्यावरती जर शिस्तभंगाची कारवाई करायची वेळ आली, तर अशा वेळी देखील केंद्र सरकार या लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करून निर्णय घेतं. त्यानंतर एखाद्या नागरी सेवकाविरुद्ध जर एखाद्या व्यक्तीने खटला भरला आणि त्या खटल्यामध्ये त्या लोकसेवकाला काही खर्च आला, काही खर्च त्याला स्वतः खर्च करावे लागले पैसे त्या खटल्यामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी, तर असा खर्च त्याला केंद्राकडून देण्यासाठी UPSC जो आयोग आहे तो शिफारस करू शकतो. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला जो केंद्रामध्ये काम करतोय, केंद्र सरकारच्या सेवेत आहे आणि कामावरती असताना त्याला काही इजा झाली, तर त्यावेळी तो सदस्य किंवा ती व्यक्ती मला आता निवृत्ती द्या आणि निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन चालू करा, कारण मला इजा झालेली आहे, इथून पुढे मी काम करू शकत नाही, त्याच्यामुळे मला निवृत्ती द्या आणि निवृत्ती ही वयाच्या आधीच गेल्यामुळे मला तरी देखील निवृत्ती वेतन चालू ठेवा, अशी मागणी जर एखाद्या व्यक्तीने केली तर त्याबाबत देखील केंद्र सरकार निर्णय घेताना UPSCचा विचारात घेतं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या तात्पुरत्या नेमणुका करायच्या असतील तरी देखील UPSC कडूनच विचार घेतला जातो किंवा UPSC कडूनच व्यक्तींची निवड केली जाते. परंतु 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एखाद्या पदावरती भरती करायची असेल तर त्या बाबतीत मात्र UPSCचा विचार घेतला जात नाही किंवा UPSCला अधिकार नाही. 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जेवढ्या नियुक्त्या करायच्यात तेवढाच अधिकार UPSCला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे जरी आपण पाहिलं, हे सगळे अधिकार पाहिले की केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे तो परीक्षा घेतो, भरती करतो, हे जरी खरं असलं तरी देखील UPSCशी जो विचार विनिमय सरकार करतं ते काही बंधनकारक नाहीये, म्हणजे सरकारच्या इच्छेवरती अवलंबून आहे. एखाद्या बाबतीत केंद्र सरकारने UPSCचा विचार घेतला नाही तरी देखील तो घटनाबाह्य ठरते असं नाही, कारण ते ऐच्छिक आहे. केंद्र सरकार घेऊ शकतं किंवा नाकारू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे UPSCचं जे अधिकार क्षेत्र आहे, म्हणजे अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्या सेवा, यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचं काम UPSC करतं. तर त्या परीक्षेमध्ये एखादी नवीन परीक्षेची भर घालणं किंवा एखादी नवीन सेवा सुरू करून ती UPSCच्या अधिकार क्षेत्रात आणणं, थोडक्यात UPSCचं अधिकार क्षेत्र वाढवणं हा संसदेला अधिकार आहे, हे देखील या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि संसद कायदा करून UPSCचं अधिकार क्षेत्र वाढवू शकते. आता हा जो केंद्रीय लोकसेवा आयोग आहे तो आपला वार्षिक अहवाल बनवतो आणि दरवर्षी तो राष्ट्रपतींना सादर करतो. त्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या, त्यामध्ये किती उमेदवार निवडले, कोणते उमेदवार निवडले, त्यांची नावे आणि त्यांची केंद्राने त्या ठिकाणी नियुक्ती केली किंवा नाही, या सगळ्या बाबींचा अहवाल तयार करून तो राष्ट्रपतीकडे देतो. आणि मग राष्ट्रपती तो अहवाल संसदेच्या दोन्ही गृहापुढे मांडतात, लोकसभा आणि राज्यसभा दोघांपुढे विचारासाठी. आणि त्या अहवालावरती मग सरकारला जाब विचारला जातो. म्हणजे एखाद्या वेळी जर UPSCने परीक्षा घेऊन निवडलेले विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापैकी काही विद्यार्थी केंद्राने नेमले आणि काही विद्यार्थी नेमलेच नाहीत, तर त्याची कारणं केंद्र सरकारला द्यावी लागतात. म्हणजे UPSCने निवडून देखील आम्ही काही सदस्यांची नियुक्ती केली नाही त्या पदावरती, तर त्याचं कारण संसदेमध्ये त्यांना द्यावं लागतं, विरोधकांच्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यावं लागतं. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की तुम्हाला UPSCने निवड झाल्यानंतर, परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर
तुमचा त्या पदावरती अधिकार निर्माण होत नाही म्हणजे तुमची तिथे नियुक्ती केली जाईलच असं नाही. परंतु असं कधीच होत नाही की तुमची नियुक्ती केली जात नाही, तुम्हाला परीक्षा पास झाल्यानंतर तिथे नेमलंच जातं. परंतु घटनेमध्ये असं सांगितलेलं नाहीये की तिथे तुम्हाला नियुक्त केलं जाईलच. कारण UPSCचा जो सल्ला आहे केंद्र सरकारला देण्यात येणारा तो सल्लागार स्वरूपाचा आहे, तो बंधनकारक नाहीये. म्हणून UPSCने जरी एखाद्या विद्यार्थ्याची निवड एखाद्या पदावरती केली तरी देखील त्या विद्यार्थ्याचा त्या पदावरती अधिकार निर्माण होत नाही किंवा त्याला ते पद दिलंच पाहिजे असं बंधन केंद्र सरकारवरती निर्माण होत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हा UPSC आयोग जो आहे तो आपलं काम करत असतो. हे काम करत असताना त्याच्यावरती काही मर्यादा देखील आहेत, काही मर्यादा आपल्या घटनेमध्ये दिलेल्या आहेत. काय आहेत त्या मर्यादा? एक म्हणजे अशी लोकसेवकांची निवड करताना आरक्षणाचा अधिकार किंवा आरक्षण ठरवण्याचा अधिकार ह्या आयोगाला नाही. जे काही आरक्षण असेल, ज्या काही जागांची संख्या असेल ते केंद्र सरकार आयोगाकडे पाठवतं आणि त्यानुसारच आयोग परीक्षा घेतं. म्हणजे आयोगाला स्वतः आरक्षण किंवा जागा ठरवण्याचा अधिकार नाही, ही पहिली त्याच्यावरची मर्यादा. दुसरी म्हणजे नियुक्तीबाबत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींनी काही मागण्या केल्या तर त्या मागण्या देखील विचारात घेण्याचा अधिकार UPSCला नाहीये. आरक्षणाच्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही बाबतीत SC STच्या लोकांनी जर काही मागण्या केल्या तर त्या मागण्या विचारात घेण्याचा अधिकार UPSCला नाही, तो केंद्र सरकारला आहे. त्यानंतर 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर एखाद्या पदावरती नियुक्ती करायची असेल तर तो देखील UPSCच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी नियुक्ती करायची असेल तरच UPSCचा विचार घेतला जातो किंवा UPSC कडून परीक्षा घेऊन त्याची निवड केली जाते. याशिवाय राष्ट्रपती UPSCच्या कार्यकक्षेतून एखादी सेवा किंवा पदे वगळू शकतात. म्हणजे सध्या केंद्रीय लोकसेवा आयोग जेवढ्या पदांसाठी परीक्षा घेतो त्यामधून एखादं पद वगळण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. म्हणजे थोडक्यात केंद्र सरकारला तो अधिकार आहे. तर हे देखील काय आहे तर UPSC वरचं एक बंधनच आहे, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु राष्ट्रपतींनी जर अशा पद्धतीने UPSCचं अधिकार क्षेत्र कमी केलं तर ते राष्ट्रपतीचा तो नियम संसदेपुढे मांडावा लागतो आणि त्याला मान्यता घ्यावी लागते. तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाची जर भूमिका आपण पाहिली तर खूप महत्त्वाची आहे. कारण पारदर्शकपणे निवड होणं गरजेचं आहे. लोकसेवकांची, सरकारच्या सेवेमध्ये काम करणाऱ्या सेवकांची निवड ही अत्यंत गुणवत्तेच्या आधारावरती आणि पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी महत्त्वाची संस्था असणारी ही UPSC आहे, तिचा सल्ला मात्र केंद्र सरकारवरती बंधनकारक नाहीये. तर अशा स्वरूपाची ही भूमिका आपल्याला असलेली दिसून येते. जरी तो सल्लादायी स्वरूपाचा असला तरी आपल्याला पाहायला मिळतं किती ताकदवर आहे. कारण शक्यतो UPSCने निवडलेले विद्यार्थी केंद्र सरकारकडून डावलले जात नाहीत, कारण त्यांना अख्ख्या देशाला त्यावरती उत्तर द्यावं लागतं. त्याच्यामुळे जरी UPSCचा सल्ला हा बंधनकारक केंद्र सरकारवरती नसला तरी देखील नैतिक बंधन हे प्रचंड असतं आणि त्याच्यामुळे UPSCचा सल्ला हा पाळलाच जातो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हा केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, ही एक महत्त्वाची संस्था आपल्याला आपल्या देशामध्ये असलेली आढळून येते. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या या घटनात्मक संस्थेचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर आपल्याला लगेच जोडून राज्य लोकसेवा आयोगाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पुढची घटनात्मक संस्था